महाभारतात दुष्ट प्रवृत्ती, अहंकारी आणि हुकुमशाही वृत्तीला संपविण्याचे काम 5 पांडवांनी केले। मात्र आत्ताच्या कौरवांचा पराभव करण्यासाठी आमचा एकच पांडव भारी आहे। यावेळी काहीही झाले तरी गेल्या वेळेसारखी चूक होऊ देऊ नका। काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांना विजयी करीत विधानसभेत पाठवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले। तरी मतविभाजनाच्यानं आपला उमेदवार हरतो हे आपल्याला अनेकदा पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना एकजूट होऊन मतदानाचा कौल हा महाविकास आघाडीचे उमेदवार जे पंजावर या ठिकाणी उभे आहेत गिरीश पांडव, त्यांना आपल्याला निवडून देण्यासाठी तत्परतेने आपल्याला मतदानाच्या वेळेस तत्परता दाखवून त्या पद्धतीचं मतदान आपल्याला करावं हे आवाहन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय। मी मगाशी सांगत होतो एका ठिकाणी की मनुस्मृतीचा अर्थ काय आपल्या नवीन पिढीला कळत नाही। मनुस्मृतीचा अर्थ असा आहे की बहुजनांना आर्थिक कमजोर करायचं आणि शैक्षणिक कमजोर करायचं। जो समाज आर्थिक कमजोर झाला आणि जो समाज शैक्षणिक कमजोर झाला की तो गुलामीकडे जातो, हे बाबासाहेब आंबेडकर सांगायचे। आज नेमकी तीच परिस्थिती चाललेली आहे। तुमच्याजवळून पैसे काढलेत, बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं। बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्याकडून पैसे घ्यायचे आणि शेवटच्या माणसापर्यंत ते पोहोचवायचे। त्याचप्रमाणे काँग्रेसने गेले 60 वर्ष या देशामध्ये त्याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाच्या प्रमाणे काम केलं। आपल्याला माहितीसाठी सांगतो, नवीन पिढीला माहिती नाही की ज्या वेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस फक्त 50 गावामध्ये लाईट होती। 50 गावात लाईट होती, फक्त 50 गावात। पण बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाचा परिणाम असा झाला, आर्थिक धोरणाचा, की काँग्रेसने पावला पावलानं या देशामध्ये सगळ्या व्यवस्था उभ्या केल्यात। इथं बसलेली अनेक लोक काही नागपूरची नाही, खेड्यातून आलेलं, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपलं शिक्षण झालं। आता तर हे लोकांनी जिल्हा परिषद शाळा सुद्धा आता बंद करायचं धोरण आणलेलं आहे। जवळपास 15,000 शाळा पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या बंद करायच्या। म्हणजे उद्या गावामध्ये राहणाऱ्या, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या मुलामुलींना शिक्षणाच्या व्यवस्था संपवायच्या आणि जीएसटी सारखा कायदा आणून, जे मोदींनी आणि भाजपनी जो जीएसटीचा कायदा आणला, त्या जीएसटीच्या कायद्याच्या माध्यमातून तुमच्याजवळून पैसा काढायचा आणि मुठभर उद्योगपत्यांना अदानीच्या घरी द्यायचा, तुम्हाला गरीब करायचं, शिक्षणामधून तुम्हाला संपवायचं आणि तुम्हाला गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मनुस्मृतीच्या माध्यमातून आरएसएस आणि बीजेपीने निर्माण केलेली आहे। त्यांना वाटतं की आता आमच्याजवळ भरपूर पैसा आहे आणि या पैशाच्या आधारावर यांना आम्ही विकत घेऊ। वणीमध्ये त्यांनी तर ओबीसी समाजाला कुत्र्याची गिनतीमध्ये आणलं। म्हणजे सांगायचं तात्पर्य की हिंदूची गोष्टी करायच्या, हा ओबीसी समाज हिंदू आहे। ज्या हिंदूच्या भरोश्यावर हे सत्तेत आले त्याच ओबीसी समाजाला हे आज कुत्र्याच्या गिनतीमध्ये आणत असतील। आणि मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला तर हा फडणवीस सांगतो की जे श्वान म्हणजे कुत्रे पाळतात ते लोक नाना पटोलेच्या विरोधात जाणार, पण त्यांनी हे नाही म्हटलं की तुम्ही ओबीसीचे लोक कुत्रे म्हणणाऱ्यांच्या त्याची चूक झाली, आम्ही माफी मागतो, असं नाही म्हटलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा प्रतिमेचा अवमान झाला, अजित पवारांनी, एकनाथ शिंदेनी माफी मागितली, पण देवेंद्र फडणवीसांनी नाही मागितली। बहुजनांच्या नेतृत्वाच्या बद्दल बहुजनाचं जे दैवत आहे त्या दैवताचा अवमान हे लोक जाणून बुजून करतात, हे त्याच्यातून सिद्ध होताना आपण पाहतोय। आज महागाईचा म बोलायला हे लोक तयार नाही आणि जेव्हा महागाईचा म बोलायला तयार नसेल तर आता त्यांना मतदानाच्या रूपानं या लोकांना आता त्याच्या घरचा रस्ता दाखवायची वेळ आपल्या हातात आलेली आहे। मागच्या वेळेस गिरीश भाऊला आपण थोड्याशा मतांनी पाडलं, थोड्याशा मतांनी पाडलं। ज्याला निवडून पाठवलं तो तुम्ही त्याला पाहिलं की नाही पाहिलं मला माहितीच नाही।
मग आता मला एक सांगा, की ज्याला पाहिलंच नाही त्याला मतदान कसं केलं? पडल्यानंतर ही 5 वर्ष तुमच्यामध्ये फिरते म्हणजे काय? काही लोक निवडून आल्यानंतरही तुम्ही निवडून दिले, त्याला आमदार केलं तर तो दिसायला तयार नाही, तुमच्या सुखदुःखात सामील होत नाही. पण गिरीश भाऊनी तुम्ही त्याला पाळल्यानंतरही तो तुमच्याशी सुखदुःखाशी सामील राहिला आणि तुम्ही निवडून दिलं, तर तुमचे प्रश्न मांडून तुम्हाला न्याय देण्याची क्षमता त्या गिरीश भाऊ मध्ये आहे, हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. यांच्या काळामध्ये नागपूर शहर डुबतंय, एकदा नाही अनेकदा डुबला. ते बरोबर आहे, गडकरी म्हणत होता या नाग नदीमधून मी जहाज चालवणार आहे, विमान, आणि मोठे मोठे जहाज इथं आणणार आहे. ते बरोबर आहे, त्यानं काय केलं, त्या नाग नदीत नाही नागपूर शहरामधूनच चालवायचं सांगितलं असेल. म्हणून त्यानं त्या विकास जसा केला, तो विकासच असा आहे की सिमेंटचे रस्ते असे बनवले, खायला भेटते ना, हे गिट्टी खायला सुस्ती नाही, लोखंडही खातात. सर काय काय हजम होते यांना माहिती नाही की हे लोक किती खतरनाक आहेत. हे फारच डेंजर लोक आहेत. मी थोड्या दिवस राहिलो ना, थोड्या दिवस राहिलं, मला समजलं म्हणून सोडून टाकली खासदारकी. नाही आपल्याला पाहिजे, आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो की छोटू भाऊ तुम्हाला सांगेल यांची कहाणी की फार डेंजर लोक आहेत, आणि म्हणून या लोकांच्या विरोधात, कारण की उमेदवार फक्त आमचा गिरीश भाऊ आहे असं नाही, आपण सगळेजण उमेदवार आहात. आपण सगळेजण, मी गिरीश भाऊ आहे, मी पंजावर उभा आहे, आणि पंजा या मतदारसंघातून सगळ्यात जास्त मताने निवडून गेला पाहिजे. जवळपास 50,000च्या वर मताधिक्यानं गिरीश पांडव साहेब या मतदारसंघातून निवडून आले पाहिजे, ही आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना करतो.